मोहोळ तालुक्यातील नागरिकांनी शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यास विरोध दर्शवला आहे। मोहोळ तालुक्यातील माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह नागरिकांनी तहसीलदारांकडे निवेदन देत आपली भूमिका स्पष्ट केली। या निवेदनात नागरिकांनी नव्या आराखड्यामुळे होणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा आग्रह धरला आहे। महाराष्ट्रात शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्याला विरोध अनेक ठिकाणी दिसत आहे। मोहोळमधील हा निषेध या आंदोलनाचा भाग असून नागरिकांचे म्हणणे आहे की जुने आराखडे अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर असल्याने नव्या आराखड्याला विरोध करणे गरजेचे आहे। आपल्याला पुढे जाऊ दिलं नाही अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त त्यांनी ठेवलेला आहे। आपण तसंच जर पुढे गेलो असतो तर पोलिसांमध्ये आपला संघर्ष झाला असता। आपल्याला पोलिसांशी संघर्ष करायचा नाही तर आपल्याला सरकारशी संघर्ष करायचा आहे। त्यामुळे जरी आज आपल्याला मोर्चा काढण्यासाठी त्यांनी प्रतिबंध केला असेल तरी आपण येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मान्यतेने सगळ्यांच्या संमतीने काय रस्ता रोको आंदोलन आपल्याला करता येते का बघू, किंवा सर्व ज्या 4 तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या वतीने कलेक्टर ऑफिसवर आपल्याला मोर्चा काढता येते। तशा पद्धतीने पुढील काळामध्ये आपण नियोजन करू। खऱ्या अर्थानं हा शक्तीपीठ जसं आता चव्हाण साहेबांनी सांगितले की हा शक्तीपीठ म्हणजे माहूरगडची देवी, आपली इथली देवी तुळजापूरची देवी, आपले पंढरपूरची विठ्ठल, कोल्हापूरची अंबाबाई, अशा पद्धतीने हे धार्मिक दर्शन बी घडावं आणि दळणवळणाची व्यवस्था व्हावी अशा पद्धतीने त्याला शक्तीपीठ नाव दिलं। पण या शक्तीपीठ नावाच्या माध्यमातून सगळ्या मोजण्या झाल्या, सगळ्याला कलर दिला गेला, त्याचं परत तिथं दगडं रवली गेली, तिथल्या पाईपलाईनचा सर्वे केला गेला, तिथं बांधकाम असेल तर बांधकामाचा सर्वे केला, झाडाचा सर्वे केला गेला, सगळा सर्वे करून या ठिकाणी आता आपल्याला त्या आपल्या जमिनीतून रस्ता जाणार आहे त्याचा निधीच मिळणार एवढंच बाकी आहे। आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याचा विरोध नसताना या ठिकाणी कुणाच्या तर मनामध्ये एक वेगळा विचार आला आणि खऱ्या अर्थानं हा शक्तीपीठाचा मार्ग बदलण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये बोलून दाखवली। शक्तीपीठ होण्याला कुणाचाच विरोध नाही। जसं चव्हाण साहेबांनी सांगितलं की शक्तीपीठ होण्याला विरोध नव्हता, तर आम्हाला त्याचं जे पाचपट देणार आहे ते तुम्ही ज्या पद्धतीनं समृद्धी मार्गाला दिलं त्या पद्धतीनं आम्हाला दिलं गेलं पाहिजे। ज्या पद्धतीनं आता मोहोळ ते पंढरपूर फट्टण रस्ता झालेला आहे त्या पद्धतीनं जसं तुम्ही शेतकऱ्याच्या जमिनीला मोबदला दिला त्या पद्धतीनं आम्हाला मोबदला दिला पाहिजे। अशा वेगवेगळ्या मागण्या होत्या, पण शक्तीपीठाला कोणाचाही विरोध नव्हता। पण या ठिकाणी यामध्ये राजकारण आणून आपल्या सर्व माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आव्हान करतो की आमच्या जमिनी या ठिकाणी 3 वर्ष आम्ही पीक पाणी घेतलं नाही, आता रस्ता जाणार आहे म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या बागा लावलेल्या नाही, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलं नाही, कुठल्याही प्रकारची पाईपलाईन केली नाही, अशा सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी नुकसान म्हणून सहन केलेल्या असताना आपण या ठिकाणी अचानक शक्तीपीठ बदलूच कसा शकता? आम्ही या ठिकाणी तुम्हाला बदलू देणार नाही। वाटेल तर आम्ही मंत्रालयामध्ये घुसू, तुमच्या घरासमोर आंदोलन करू, पण हा जाणारा शक्तीपीठ मार्ग आम्ही कदापिही या ठिकाणी बदलू देणार नाही। अशा प्रकारची भूमिका सर्व शेतकऱ्यांना आम्ही घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीव्र अशा प्रकारचं आंदोलन करू। ज्या पद्धतीनं चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुमचा शक्तीपीठ 86,000 कोटीचा आहे आणि आमचं नुकसान जर तुम्हाला द्यायचं म्हणलं तर 86,000 कोटीपेक्षा जास्त होईल। त्यामुळे आपले आमदार राजाभाऊ खरे देखील आपल्या पाठीशी आहेत। शक्तीपीठाचे जे MSRDचे MD आहेत ते आपले अनिल कुमार गायकवाड ते देखील आपल्या चांगल्या संपर्कातले आहेत। त्यांच्याशी आपण एखादी बैठक करता येते का बघू। अशा वेगवेगळे शिंदे साहेबांकडे जाता येतंय, आपल्याला अजितदादाकडे जाता येतंय, पर्यायाने आपण मुख्यमंत्री साहेबांकडे देखील भेटू। पण पहिल्यांदा आपण त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करावं लागतील, आपला विचार त्यांच्यापुढे पोचवावा लागेल। आणि हे आंदोलन करत असताना आपण कुठल्याही प्रकारे मागे पुढे न बघता आपण या सरकारच्या विरोधामध्ये शक्तीपीठ बदलला तर तीव्र प्रकारचे तुम्हाला विरोध होईल अशा प्रकारचा सर्वांनी मिळून आपण खऱ्या अर्थानं आंदोलन करू आणि हा शक्तीपीठ झाला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही ठराविक लोकच या ठिकाणी एकत्र जमलोय। पण ज्या वेळेला आम्ही आमच्यातली सगळी घरातलं कुटुंब, आमच्यातली सगळी जनावर सगळी घेऊन ज्या वेळेला आम्ही हा मार्ग हवे ज्या वेळेला रोखू त्यावेळेला आम्ही कुणाचंही ऐकणार नाही आणि शक्तीपीठ हितच होणार अशा प्रकारचा शब्द घेतो। आम्ही या ठिकाणी त्या रस्त्यावरून उठणार नाही अशा प्रकारची भूमिका पुढील काळामध्ये घेतली जाईल।
एवढंच याच्या माध्यमातून सांगतो. आम्हाला आवर्जून या ठिकाणी सरकारला सांगायचं की आमच्या जमिनी तर गेल्या म्हणून आम्ही या ठिकाणी पीक पाणी घेतलं नाही, पण आमची जमीन गेल्यानंतर आम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणून काय काय जणांनी या ठिकाणी ऍडव्हान्स दिलेला, ते ऍडव्हान्स आमचा बुडतोय. काय काय जणांनी घराचं बांधकाम या ठिकाणी केलेलं नाही, प्लॉटला ऍडव्हान्स दिलेला आहे, ते आमचा ऍडव्हान्स बुडतोय. अशा अनेक अडचणी या ठिकाणी शेतकऱ्यासमोर येणार आहेत. त्यामुळं सरकारला आमची विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचा शक्तीपीठाचा मार्ग बदलण्याचं आपण कुठल्याही प्रकारे मनामध्ये आणलं नाही पाहिजे. आहे त्याच मार्गाने शक्तीपीठ घालवलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.